भाजपचे सहप्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितजी, आपण बघतोय सध्या गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन कमालीचं तापायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेस हायजॅक करतंय का सीजेपीचं आंदोलन, काय वाटतंय? प्रथमदर्शनी बघितल्यानंतर तर तशीच परिस्थिती आपल्याला दिसते की काँग्रेस पक्ष आपल्या बळावरती कुठलंही राष्ट्रीय आंदोलन एखादं उभं करण्यामध्ये यशस्वी ठरलं नव्हतं। सीजेपीनं राहुल गांधींवरती टीका केल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचा एकही कार्यकर्ता किंवा नेते या ठिकाणी जात नव्हते। मात्र भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याच्या नादात या भूमीला, या राष्ट्राला आणि आमच्या विचारधारेला विरोध करणारे सगळे लोक एकत्र आले। ते ही सगळी यंत्रणा विद्यार्थी विरोधी आहे असं भासवण्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी ठरले आणि या सगळ्याचा फायदा घेण्याकरता राहुल गांधी आता त्या ठिकाणी जात आहेत। ज्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये यांनी असामाजिक तत्व शिरवली आपण बघितलं तर आज इंटेलिजन्सचे रिपोर्ट सुद्धा आहेत की काँग्रेस शासित राज्यांमधनं अधिकाधिक लोक जे असामाजिक तत्व आहेत ते या आंदोलनामध्ये सामील करण्याकरता कशा पद्धतीनं प्रयत्न करण्यात आले होते। परदेशामधनं हजारो जेवणाच्या थाळ्या ऑर्डर केल्या जात आहेत, त्या ठिकाणी पोहोचतायत। डाव्या विचारधारेचे जे लोक आहेत पूर्णपणे जर हे आंदोलन नीट परीक्षेसाठी आहे तर नीट वगळता इतर सर्व विषयांची चर्चा अधिकाधिक त्यामध्ये आपल्याला होताना दिसते आणि म्हणून राहुल गांधींनी हे आंदोलन पूर्णपणे आता हायजॅक केलंय हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय समोर। पण अजितजी, या सगळ्या एकंदरीत या आंदोलनाचा नेमका काय पुढे हे रूप धारण करू शकतं? हे आंदोलन येत्या काळामध्ये काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतं? येत्या काळामध्ये असं घडेल की नीटची परीक्षा नीटपणे पार पडली आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित पार पाडता येतात। या परीक्षांमध्ये जर घोळ झाले, भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये जिथं कुठं असे गैरप्रकार झाले त्याची तातडीनं चौकशी झाली, सीबीआयची चौकशी झाली आणि जे विद्यार्थी दुर्दैवानं या सगळ्यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला, त्या विद्यार्थ्यांचा जीव आपण वाचू शकलो नाही हे दुर्दैवी असलं तरी देखील भारतीय जनता पक्ष पूर्णपणे हा विद्यार्थ्यांच्या पाठीशी। पण अजितजी, या आंदोलनाला फुलस्टॉप सुद्धा लागू शकतो जर केंद्र सरकारनं मनात आणलं तर। मग कुठे दिरंगाई होते असं वाटतं तुम्हाला? मनात आणण्याचा प्रश्नच नाहीये। आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करतो। यापूर्वी बघा असं आहे की माझं असं मत आहे की कॉक्रोच जनता पार्टी ही पूर्णपणे आमच्या विरोधकांच्या पाठिंब्यावरती आहे। जे मूळ विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्यांच्याशी आम्ही तेव्हाही चर्चा करत होतो, आजही चर्चा करतोय आणि या चर्चेतनं उत्तम मार्ग निघेल। सरकार विद्यार्थ्यांचंच आहे, विद्यार्थी मुलं आमची आहेत। मी तर काल अशी सुद्धा मागणी केलेली आहे की आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं मारहाण झाली, ठीक आहे 178 पोलीस जखमी झाले, पण हे व्हायला नको होतं अशी आमची भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं म्हणणं आहे की आमच्या विद्यार्थ्यांवरती लाठ्या नको चालायला हव्या होत्या। आम्ही पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। राजकीय आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन बनवलं गेलेलं आहे, त्यामुळं या सगळ्याकडे दुर्लक्ष होत होतं हे मान्य केलं पाहिजे। मात्र आमचं सरकार या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची जे परीक्षा नीट व्हाव्यात याकरता आंदोलन करतायत, ममत्वानंच वागेल, चर्चा होईल, मार्ग निघेल। आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। यापुढे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये ही कडक कारवाई। हाच मार्ग निघाला जर उशीर झाला तर हे आंदोलन पुन्हा एकदा त्याचं उग्र स्वरूप धारण करेल असं नाही वाटत आपल्याला? आपण एक लक्षात घ्या, पत्रकार म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की पत्रकारांना मारहाण झाली या आंदोलनामध्ये, विद्यार्थी पत्रकारांना मारहाण करतील का? मोलेस्टेशन झालं पत्रकार महिलांचं, ते होईल का? विद्यार्थी असं करतील का? नाही। असामाजिक तत्व याच्यामध्ये आहेत आणि हे आंदोलन राजकीय आहे। राहुल गांधी त्या ठिकाणी आले, विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी आले। विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की मोदीजी तुमचे आहेत, पंतप्रधान तुमचे आहेत, भारतीय जनता पक्ष तुमचा आहे। तुम्ही या सगळ्या लोकांना जे तुमच्या आंदोलनाचा गैरफायदा घेतात त्यांना बाजूला ठेवा। माननीय पंतप्रधान या विद्यार्थ्यांच्यासाठी 100 पावलं चालून पुढे जातील। हे राजकीय लोक आहेत जे आंदोलन करतात। ठीक आहे, धन्यवाद अजितजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।